स्टुडंट्स, आपण इथे आज बघूया ग्रामर सेक्शनमध्ये जिरंड अँड इन्फिनिटिव्ह. जिरंड म्हणजेच वर्बल नाऊन आणि एक इन्फिनिटिव्ह आहे. हे दोन्ही क्रियापदाचेच प्रकार म्हणजेच वर्बचे प्रकार आहेत. जसं इथे बघा दिलेलं इन्फिनिटिव्ह टू प्लस व्ही आणि जिरंडमध्ये VING. जसं आपण बघितलेलं आहे की पार्ट ऑफ स्पीचमध्ये एकूण 8 जाती आहेत. त्याच्यामधला मेन कोणतं वर्ड्स इम्पॉर्टंट आहे? वर्ब. इथं वर्बसुद्धा महत्त्वाचा आलेला आहे. जसं इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय की क्रियापदाच्या अगोदर टू हा शब्द लागतो. बघा, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? क्रियापदाच्या अगोदर टू हा शब्द लागतो. इन्फिनिटिव्ह त्याला काय बोलतो? इन्फिनिटिव्ह. जसं एक्झाम्पल, आय वॉन्टेड टू नो धिस. आय वॉन्टेड टू नो धिस. आय वॉन्टेड टू नो धिस. त्याच्यामध्ये आय हे सब्जेक्ट आहे, वॉन्टेड हे मेन वर्ब आहे आणि टू नो. आता नो म्हणजे काय? माहीत असणे. सोबत आलेलं टू नो आणि धिस मला हे जाणून घ्यायचं आहे असं याचा अर्थ होतो. मला हे जाणून घ्यायचं आहे किंवा जाणून घ्यायचं होतं असं याचा अर्थ होतो. जेव्हा क्रियापदाच्या अगोदर टू लागतो पण मेन वर्ब, आता वॉन्टेड हे मेन वर्ब आहे, त्याच्यानंतर पुन्हा नो आलं पण नोचं कशासोबत आलं? टू नो. तर टू नो हे एक इन्फिनिटिव्ह आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह ओळखायचे आहेत. आय वॉन्ट टू नो धिस. बघा, सेकंड वाक्य आय वॉन्ट टू नो धिस. मला हे माहीत करायचं आहे, ते जाणून घ्यायचं आहे. आता इथं पण सब्जेक्ट आय वॉन्ट मेन वर्ब आणि टू नो धिस. टू नो हे काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. म्हणून याच्यामध्ये नेहमी वाक्यामध्ये क्रियापदाला बघा, इन्फिनिटिव्ह कधी येतं? इन्फिनिटिव्ह वर्ब. मेन वर्बच्या नंतर इन्फिनिटिव्ह वर्ब येतो. इन्फिनिटिव्ह वर्बचा अगोदर नेहमी टू लागतो. विदाऊट टू इन्फिनिटिव्ह येतच नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये फक्त आयडेंटिफाय इन्फिनिटिव्ह वर्ब, अदरवाईज अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज असे प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सेकंड शब्द आहे जिरंड. जिरंड म्हणजेच काय? वर्बल नाऊन. जसं तिथे आपण बघतो जिरंड म्हणजेच काय? वर्ब ING. वर्ब ING म्हणजेच क्रियापदाला ING लागलेलं आहे. जसं आता आपण इथे बघतो वर्ब ING मध्ये की कुठल्याही सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं राहतं? बघा, ही स्टॉप्ड स्मोकिंग. म्हणजेच याच्यामध्ये काय आलेलं आहे? ही स्टॉप्ड स्मोकिंग. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. ही काय आहे? सब्जेक्ट आहे, स्टॉप्ड वर्ब आहे, स्मोकिंग काय? ऑब्जेक्ट करूया किंवा ते पण जिरंड म्हणजे काय? नाऊन. पण इथं कसं? स्मोक म्हणजे काय? धूम्रपान करणे हा मूळ अर्थ होतो. जसं रन धावणे, ईट खाणे, ईटचं ईटिंग, स्मोकिंग इथे झालेलं आहे. आपण नेहमी क्रियापद लिहित असताना मूळ शब्द टू रन, टू गो किंवा टू वॉक असे शब्द लिहितो. म्हणजे क्रियापद अगोदर टू लिहितो. हे शब्द डिक्शनरीमध्ये व्होकॅब्युलरी किंवा शब्दार्थ लिहिताना आपण क्रियापद असं लिहितो. म्हणजे क्रियापदाच्या अगोदर टू लावतो. म्हणजेच ते इन्फिनिटिव्ह नाहीत. पण इन्फिनिटिव्ह होत नाही. इन्फिनिटिव्ह केव्हा होतं? जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदासोबत टू येतात. आता इथे ही स्टॉप्ड स्मोकिंग. इथे स्मोकिंगला काय लागलेलं आहे? ING लागलेला आहे. ज्यावेळेस क्रियापदाला ING लागतो तेच जे क्रियापद आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं? जिरंडमध्ये, म्हणजे वर्बल नाऊनमध्ये. जसं स्टॉप स्मोकिंग म्हणजे का? धूम्रपान. त्यानं धूम्रपान थांबवलेलं आहे. सेकंड सेंटेन्स, स्मोकिंग किल्स मॅन. धूम्रपान माणसाला मारतं. स्मोकिंग हे सब्जेक्ट झालेलं आहे, किल्स वर्ब आहे, मॅन हे ऑब्जेक्ट करू. काही चेंजेस होऊ शकतात. पण इथं जिरंडची जागा वाक्यात बदलू शकते. पण जिरंड म्हणजे काय? वर्ब ING. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं.
टू प्लस वर्ब असेल तर बघा, टू प्लस वर्ब असेल तर इन्फिनिटिव्ह होतं. त्याच्यानंतर वर्ब आय एन जी असेल तर जिरंड होतं. जसं एक्झाम्पल बघा, जिरंड वर्ब आय एन जी. त्याच्यानंतर आता पुढचं वाक्य बघूया. याच्यामध्ये पुढच्या वाक्यात दिलेलं आहे की ही इज स्मोकिंग. आता याच्यामध्ये बघा, ही इज स्मोकिंग, ही सब्जेक्ट झालेला आहे आणि इज स्मोकिंग वर्ब झालेला आहे. पण याच्यामध्ये स्मोकिंग हे जिरंड होत नाही, कारण याच्यामध्ये बघा, स्मोकिंग हे काय आहे, मेन वर्ब आहे आणि इज काय आहे, इज ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणून ह्या वाक्यात स्मोकिंग काय होत नाही आहे, जिरंड होत नाही आहे. आता स्मोकिंग किल्स मॅन, याच्यामध्ये हे जे पहिलं वाक्य आहे स्मोकिंग किल्स मॅन, याच्यामध्ये स्मोकिंग जिरंड आहे. पण ही इज स्मोकिंगमध्ये स्मोकिंग हे मेन वर्ब आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला बघा ऑलरेडी आपण टेन्स बघितलेले आहे. टेन्समध्ये जे वर्ब आय एन जी वगैरे येतात ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स, प्रोग्रेसिव्ह ऑल टेन्सेसमध्ये असे आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन वर्ब येतं. याच्या व्यतिरिक्त येणारे वाक्य, जसं आता आपण बघितलं स्मोकिंग स्टॉप स्मोकिंग किंवा स्मोकिंग किल्स मॅन, याच्यामध्ये हे काय झालेलं आहे, नाऊन म्हणून आलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये हे काय येतात, अशा वाक्यामध्ये जिरंड येतात. पण ही इज स्मोकिंगमध्ये काय जिरंड येत नाही आहे. ही इज स्मोकिंगमध्ये स्मोकिंग मेन वर्ब आहे आणि इज काय ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं याच्यात की बघा खाली टू आस्क. आता टू आस्कचं इथे आस्किंग होतं. टू आस्क आस्किंग आपण लिहितो आस्किंग, पण टू मेकचं टू मेकिंग होत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. टू मेकचं टू मेकिंग होत नाही. टू आस्कचं टू आस्किंग लिहिता येत नाही, फक्त आस्किंग. पण ते शब्दाचा वर्बल नाऊन म्हणून वापर करता येतो वाक्यामध्ये. पण तुम्हाला एकदम सोपं ग्रामरचा पार्ट्स आहे. 2 किंवा 3 मार्काला परीक्षेत येऊ शकतं. ओनली आयडेंटिफाय इन्फिनिटिव्स और जिरंड. जिरंड म्हणजेच वर्ब आय एन जी, क्रियापदाला आय एन जी लागलेला शब्द लक्षात ठेवायचा. पण ते मेन वर्ब आहे का नाही त्याच्यासाठी तुम्हाला टेन्स माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह म्हणजेच क्रियापदाला काय लागलेलं राहतं, टू. जसं आपण इथे बघितलं टू प्लस वर्ब, क्रियापदाला काय लागलेलं आहे याच्यामध्ये, टू प्लस वर्ब. म्हणजे क्रियापदाच्या अगोदर टू लागतो, त्यावर काय बोलतो, त्यालाच काय बोलतात, इन्फिनिटिव्स.